नमस्कार, मी संदीप सरनाईक प्रभाग क्रमांक 5 क मधून आहे. तर तुम्हाला माहितीच आहे आता विजन काय विचारतात, तर विजन आमचं एकच आहे की नागरिकांच्या समस्या काय आहेत त्या प्रथम सोडवणे. कारण मूलभूत गरजाच महत्त्वाच्या असतात आणि लेडीजला जास्त माहिती असते की काय आहेत त्या मूलभूत गरजा. जसं की इथे रस्ते आहेत, गटारी आहेत, पाण्याचा प्रश्न आहे, भटक्या कुत्र्यांचा एक मोठा प्रश्न आहे, लाईन बाजारमधून धून प्रकल्प हा एक मोठा प्रश्न आहे. तर आमचं हेच विजन असेल की सर्वप्रथम मूलभूत गरजांवर काम करणे. जसं की रोजच्या रोज घंटागाडी किंवा कचरा गाडी म्हणतो आपण, ती आली पाहिजे. 1-2 दिवसातून का असेना किंवा 4 दिवसातून का असेना गटारी स्वच्छ झाल्या पाहिजेत आपल्या, कारण ह्याचा जास्त त्रास होतो. आपलं पाण्याचा पण प्रश्न सगळीकडे आहे, पण थोडक्यात आता तो सगळा पूर्ण होत आलेला आहे. त्यामुळं आपण आता जाहीरनाम्यात जाहीरच केलेलं आहे की आपण बघूयात 24 तास पाण्याचं सोय होते का, तर ती सोय करायची पण चाललेली आहे. या सगळ्याच कामांना तसेच भटके कुत्रे आहेत, त्यांचाही भरपूर त्रास होतो आपल्या जनतेला. येताना जाताना किंवा सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना पण बऱ्याच जण घाबरतात की कुत्री आपल्या मागे लागतात. तर त्याच्यासाठी पण आम्ही उपाय करण्याच्या योजना केलेल्या आहेत. आणि आपल्या जाहीरनाम्यात आपल्याला माहितीच आहे, महिलांसाठी आपण 100% प्रवास मोफत करत आहोत आपण कोल्हापूरसाठी बसमधून. तसंच आपला स्त्रियांच्या आरोग्यासाठी आपल्या साहेबांनी जाहीरनाम्यात जाहीर केलेलं आहे की आपल्या स्त्रिया ह्या लास्ट मुमेंटला दवाखान्यात जातात. जो एकदम टोकाचं असतं तेव्हा लवकरात लवकर त्या काय जात नाहीत दवाखान्यात. त्याच्यासाठी त्यांना पूर्णपणे मोफत तपासणी ही आपल्या बंटी साहेबांनी केलेली आहे. तसंच आपल्या महिलांसाठी हा उपक्रम झालेलाच आहे. तसंच आपण यंग मुलांसाठी उद्योगधंदे किंवा काहीतरी बिझनेस याच्या संबंधात पण आपण विचार करू. आपल्या लहान मुलांसाठी खेळण्यासाठी प्राधान्य देऊ, खेळावर भर देऊ. कारण आपली नवीन पिढी ही सशक्त असली पाहिजे, कारण ती जर सशक्त असेल तरच आपला समाज चांगला होऊ शकतो. तर लहान मुलांसाठी क्रीडांगण किंवा आपलं ओपन जिमसारखे आहेतच. परत कुणाला हॉकीचं खेळायचे असते, कुणाला फुटबॉल खेळायचा असतो. तर हे सगळे जे खेळ आहेत, तर मला लहान मुलांसाठी किंवा आता टीनेजरसाठी पण खेळ हा महत्त्वाचा वाटते. कारण आपली पिढी आता जास्त करून मोबाईलच असतो. जरी आपल्या मंडळाच्या इथं 4 लोक जमली असली, 4 मुलं असली, तर प्रत्येकाचं मोबाईलमध्येच लक्ष असतं, एकमेकांकडे लक्ष नसतं. तर आपल्याला काय करायचं आहे, तर ह्याच्यापासून मुलांना जरा वंचित करून वाचनालय असू दे, आपलं ग्रंथालय असू दे, फिरतं ग्रंथालय असू दे, त्याच्यासाठी ह्याच्यावर भर देऊन मुलांना जास्त करून मोबाईलमधनं बाहेर किंवा व्हॉट्सअप, रील्स ह्याच्यापासून, इन्स्टापासून वंचित करून आपण त्यांना जास्तीत जास्त वाचन शिकवू. किंवा वाचनामुळे विचार पण वाढतात मुलांचे, आपली पिढी सुधारेल. आपल्या खेळामुळे मुलं सशक्त होतील, खेळाडू बनतील. असं नाही की अभ्यास करूनच आपण मोठा अधिकारी होऊ शकतो, खेळा थ्रू पण आपण होऊ शकतो. हे बऱ्याच जणांना माहीत नाही की खेळ असेल, खेळात आपण राष्ट्रीय नॅशनल लेवलला जरी गेलो तरी आपल्याला वेगवेगळी पदं मिळू शकतात. तर काँग्रेसच्या जाहीरनाम्याप्रमाणे तुम्ही काम करणार आहे. जसं साहेबांनी आमचा जाहीरनामा हा सगळ्या लोकांच्या मधून त्यांचे विचार घेऊन आम्ही तो सादर केलेला आहे साहेबांनी. तर जसं साहेबांनी जाहीरनामा जाहीर केला आहे त्याप्रमाणे आम्ही काम करायचं आमचं विजन आहे. आणि जास्तीत जास्त करून यंग पिढीला कसं जास्त करून समाजसेवा किंवा खेळ असतील किंवा काय ह्याच्यात जास्त त्यांना प्रावीण्य द्यायचा प्रयत्न करून आपल्या युवकांना पण जास्त संधी देऊ. उद्योगधंद्याची नोकरीच्याच न मागं लागता किंवा हेच पाहिजे किंवा तेच पाहिजे असं न करता तुम्ही छोट्यातून पण मोठं विश्व निर्माण करू शकता. तर हेच माझं आहे की जे आम्ही बोलणार आहे ते समाजाच्या थ्रू बोलणार आहे, समाजाच्याच समस्या आम्ही मांडणार आहे. आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठीच तुम्ही आमचे हे 4 जे खमके उमेदवार आहेत त्यांना निवडून द्या. यात काय वादच नाही आहे. कारण काँग्रेस पक्ष आपला हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. कारण आपण लहानपणापासून सगळे बघतो, आपल्या आजी आजोबांपासून आपण सगळे एकत्र गुण्यागोविंदाने नांदत आहोत. तर हाच वारसा आपण पुढे काँग्रेसच्या तर्फे पुढे नेऊ शकतो. आपल्याला लोकशाही ठेवायची आहे, हुकुमशाही नको आहे आपल्याला. आतापर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं असेल तुमच्या. तर आपल्याला ही लोकशाही टिकवायची असेल तर काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार तुम्ही निवडून द्या, याचीच ग्वाही देते मी तुम्हाला. आणि तुम्ही हा मतरूपी आशीर्वाद आमच्या सर्वांना द्याल, उमेदवारांना, काँग्रेसच्या सर्व पक्षातले सर्व आपल्या
भागातल्या हीच मी इच्छा बाळगते. धन्यवाद. थँक्यू. आपण पाहत आहात मावळा न्यूज 24, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज.